गेल्या काही दिवसांपासून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम चांगला चर्चेत आलाय। कारण त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबतच विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। आणि या चर्चा यासाठी सुरू झालेल्या आहे कारण पुढच्या महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधामध्ये राम शिंदे हे नवा पॅनल उभं करणार का असा प्रश्न निर्माण होतोय। कारण जिल्हा बँकेमध्ये ज्या ज्या नेत्यांची ताकद आहे, मग ते भाजपचे असतील किंवा अन्य पक्षांचे असतील, त्या सगळ्यांसोबत सूत जुळवण्याचे प्रयत्न हे राम शिंदे यांच्याकडून सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे। राम शिंदे हे कुणाकुणाला भेटले, त्यांच्या भेटीगाठी नेमक्या कुणाकुणासोबत झालेल्या आहेत, कोणत्या नेत्यांचे फोटो राम शिंदे यांनी भेटल्यानंतर पोस्ट केले आणि सोबतच ज्या चर्चा सुरू आहे त्याच्यावरती कोण काय करतंय याची मी वाट पाहतोय। सध्या मी ऑब्झर्व्हरच्या भूमिकेत आहे अशी प्रतिक्रिया जी विखे पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळं विखे पाटील विरुद्ध राम शिंदे असा नाव राजकीय संघर्ष नगरमध्ये उद्यास येतोय का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि सोबतच राम शिंदे हे असं का करतायत, विखे पाटलांची कुठली अडचण, राजकीय अडचण या निमित्ताने होऊ शकते ते सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तक मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर सगळ्यात आधी नेमकं काय घडलंय, आता पुढच्या महिन्यामध्ये अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये साहजिकच भाजप या जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा भाऊ आहे, महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, आमदार सगळ्यात जास्त आहे आणि मागच्या बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपने तिथे सत्ता मिळवलेली होती। आता या वेळेला सुद्धा भारतीय जनता पार्टी ही फ्रंट सीटवरती आहे, पण वेगळेपण असं आहे की राम शिंदे यांनी वेगळा पॅनल निर्माण करण्याची तयारी सुरू केलेली आहे। त्यांनी काही नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। आता विधानसभा निहाय मी तुम्हाला सांगतो की ते कुणाकुणाला भेटलेत। आता तुम्हाला काल परवा त्यांचा एक फोटो त्यांनी पोस्ट केलेला होता, जे ते नेवाशामध्ये यशवंतराव गडाख यांची भेट घेऊन आले, त्यांना ते भेटले आणि त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा केली। संगमनेरमध्ये त्यांनी बाजीराव खेमनर यांची भेट घेतलेली आहे। आता बाजीराव खेमनर हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत आणि बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती नेते मानले जातात। त्यामुळं राम शिंदे यांनी बाजीराव खेमनर यांची भेट घेणं यावरून सुद्धा नवे राजकीय अनेक अर्थ लावले जात आहेत। आता बाजीराव खेमनर यांना ते संगमनेरमध्ये भेटले, राहुरीमध्ये त्यांनी प्राजक्ता तनपुरे यांची भेट घेतली आणि जवळपास तासभर त्यांनी चर्चा केलेली आहे। तसेच जिल्हा बँकेमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये ऍक्टिव्ह असलेले अरुण तनपुरे यांच्यासोबत सुद्धा राम शिंदे यांनी चर्चा केली। सत्यजित कदम यांना सुद्धा राम शिंदे भेटलेले होते, परंतु चर्चा ही बँकेच्या विषयावर झाली नाही असं सत्यजित कदम यांनी म्हटलेलं आहे। श्रीरामपूरमध्ये म्हणजे पांडुरंग अभंग जे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत, माजी आमदार भानुदास मुरकुटे, या दोन्ही नेत्यांची भेट नगरमध्ये राम शिंदे यांनी घेतलेली आहे। कोपरगावमध्ये ज्यावेळेला विवेक कोल्हे हे आमदार झाले आणि त्यांचा सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं, त्या कार्यक्रमाला सुद्धा राम शिंदे पोहोचलेले होते आणि त्याच्यानंतर हे सगळं घडलं। त्यामुळं कोल्हे आणि शिंदे या दोन नेत्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेमध्ये एक नवीन राजकीय समीकरण बांधलं जात आहे का, अशी सुद्धा चर्चा सुरू आहे। आता नेवाशामध्ये जर बोलवायचं झालं तर मी तुम्हाला नेवाशाबद्दल सांगितलंच की यशवंतराव गडाख यांची भेट राम शिंदे यांनी घेतलेली होती। शेवगाव पाथर्डीमध्ये त्यांनी काय केलंय तर मोनिका राजळे यांच्या निवासस्थानी ते गेले आणि तिथे आप्पासाहेब राजळे यांची भेट घेतलेली आहे। माध्यमामध्ये जे वृत्त आलेलं आहे त्यानुसार चंद्रशेखर घुले यांची सुद्धा भेट राम शिंदे यांनी घेतलेली आहे। आता मी तुम्हाला सांगितलं आतापर्यंत काही कोणकोणत्या नेत्यांची भेट ही राम शिंदे यांनी घेतलेली आहे आणि खास करून बाजीराव खेमनार जे थोरातांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्ती नेते मानले जातात, त्यांना सुद्धा राम शिंदे भेटलेत। आता या भेटी कशासाठी सुरू आहेत, तर या भेटी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत। याचं कारणही तसं आहे, 2025 मध्ये जिल्हा बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये त्या पुस्तिकेमध्ये राम शिंदे यांचा फोटो लावण्यात आलेला नव्हता, जेव्हा की भारतीय जनता पार्टीची सत्ता या निवडणुकीमध्ये या बँकेमध्ये होती। त्यावेळेला राम शिंदे यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले। जामखेडमध्ये त्यांनी मध्यवर्ती बँकेच्या शाखेच्या समोर निदर्शनं केली आणि त्यानंतर झालेल्या जिल्हा बँकेच्या सर्वसाधारण बैठकीमध्ये यानंतर आपण जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये लक्ष घालू अशा प्रकारचं विधान राम शिंदे यांनी केलेलं होतं। त्यामुळं त्यांच्या त्या विधानाचा अर्थ आणि त्या विधानाची तयारी आता सुरू आहे का, ह्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा सुरू आहे। पण प्रश्न निर्माण असा होतोय की राम शिंदे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये एवढं लक्ष का घालतायत, जेव्हा की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं जिल्ह्यावरती एक हाती राजकीय वर्चस्व आहे। तर त्याची काही कारणं आहेत आणि सोबतच त्यांची वैयक्तिक सुद्धा कारणे ज्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। पहिलं महत्त्वाचं कारण आहे की पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राजकारणावरती ज्या नेत्यांचा आक्षेप आहे त्या नेत्यांना सोबत घेऊन एक विरोधी नेत्यांची फळी निर्माण करण्याचे प्रयत्न राम शिंदे यांच्याकडून केले जात आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण विवेक कोल्हे आणि त्यांच्या कुटुंबाचं जे राजकारण राहिलेलं आहे त्यांनी सुद्धा अनेकदा विखे पाटील यांच्या राजकारणावरती आक्षेप घेतलेला होता।
यशवंतराव गडाख आणि शंकरराव गडाख यांच्यासोबत विखे पाटील यांचे फारसे काही शक्य नाही आहेत. त्यांचं अनेकदा यापूर्वी खटके उडालेले आहेत. बाजीराव खेमनर जे थोरातांचे अत्यंत निकटवर्ती नेते मानले जातात. आता तुम्ही बघाल ज्या ज्या लोकांच्या भेटी राम शिंदे यांनी घेतलेल्या आहेत त्यांच्याशी कुठेतरी पूर्वी किंवा मागच्या काही काळामध्ये विखे पाटलांचे मतभेद झालेले आहेत किंवा त्यांच्या राजकारणापासून दोघं वेगळी भूमिका ठेवतात. त्यामुळं विरोधी पक्षातल्या नेत्यांसोबतच भारतीय जनता पार्टीतले असे नेते जे स्वतःचं वर्चस्व सिद्ध करू पाहतात त्यांना सोबत घेऊन एक प्रकारे वेगळा पॅनल निर्माण करण्याचा प्रयत्न राम शिंदे करतायत का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच नाराज नेत्यांची फळी बांधण्याचा प्रयत्न सुद्धा राम शिंदे हे करतायत का, याचं कारण असं आहे, ज्या विवेक कोल्हे यांच्या कार्यक्रमाला राम शिंदेंनी हजेरी लावली आणि तिथून सगळी ती चर्चा सुरू झाली, त्याच विवेक कोल्हेंनी गणेशनगर सहकारी कारखान्यामध्ये थोरात आणि लंकेंना सोबत घेऊन विखे पाटलांच्या पॅनलचा पराभव केलेला होता, हे सुद्धा विसरायला नको. त्यामुळं जे कारखानदार लोक आहेत, कारखानदार नेते आहेत, त्यांचं मन वळून आपल्या गटात आणण्याचा प्रयत्न राम शिंदे यांच्याकडून होतोय का, असा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरीकडे आपण जर बघितलं तर विखे पाटील काय म्हणतायत, तर मी वाट बघतोय, मी सध्या ऑब्झर्व्हरच्या भूमिकेत आहे, अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे सावध प्रतिक्रिया दिलेली आहे. म्हणजे राम शिंदे यांच्याकडून जे काय राजकारण होतंय किंवा ज्या पद्धतीने ते प्रयत्न करतायत याची कल्पना विखे पाटलांना सुद्धा आहे. त्यामुळे त्यांच्या गटाकडून सुद्धा इथे लोकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. 2025चा मी तुम्हाला किस्सा सांगितला की ज्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर राम शिंदे यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यामुळं कुठली संभावित आघाडी निर्माण होऊ शकते किंवा कुठली संभावित आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आता मी तुम्हाला लगेच सांगणार नाही की बाळासाहेब थोरात आणि निलेश लंके यांच्यासोबत थेट राम शिंदे जाऊ शकतात आणि लगेच मग नवीन पॅनल सुरू होऊ शकतं, तसं होण्याची शक्यता ही फार कमी आहे. पण इथे काय होऊ शकतं, तर भारतीय जनता पार्टीतले नाराज नेते त्यांना सोबत घेऊन किंवा विरोधी पार्टीतले असे नेते ज्यांच्याशी भाजपला थेट मोठा काही प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या पॅनलमधून अंबादास दानवेंनी निवडणूक लढवली, असा सुद्धा काहीसा प्रकार तुम्हाला अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा कदाचित पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सुद्धा संभाव्य नवीन जी आघाडी आहे त्यानुसार विवेक कोल्हे, राम शिंदे, ज्या पद्धतीने बाजीराव खेमनर यांना राम शिंदे भेटलेले आहेत, असे विरोधी पक्षातले नेते सुद्धा या संभाव्य पॅनलमध्ये येऊ शकतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की बाजीराव खेमनर, प्राजक्त तनपुरे, विवेक कोल्हे, निलेश लंके, राजळे यांचा गट, मुरकुटे आणि गडाख गट, हे जे मी नावं घेतलेली आहेत ही नावं जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये किंगमेकर आहेत, निर्णायक मतं या गटाकडून पाडली जाऊ शकतात. त्यामुळं या नेत्यांच्या भूमिकेवरती संपूर्ण लक्ष हे या निवडणुकीमध्ये असणार आहे. पण राम शिंदे हा सगळा प्रयत्न नेमका कशासाठी करतात, तर त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मेन कारण जे आहे की राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जो सततचा वाढता प्रभाव आहे त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न राम शिंदे करत आहेत का, कारण एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील हे कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आहे, ते मंत्री आहेत आणि विधानसभेत पराभव झाल्यानंतर राम शिंदे हे काहीसे राजकारणात अडगळीत पडल्यासारखी त्यांची स्थिती होती. पण भाजपने त्यांचं पुनर्वसन केलं, त्यांना आमदार करून थेट विधान परिषदेच्या सभापतीपदी वर्णी लावली. त्यामुळं पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत हे राम शिंदे देत आहेत का. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, पुन्हा एकदा जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न, कारण 2014मध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला राम शिंदे हे अहिल्यानगर जिल्ह्याचे संपूर्ण 5 वर्ष पालकमंत्री होते. त्यामुळं जिल्ह्यावरती पुन्हा आपल्या गटाचा दबदबा वाढवण्याचा प्रयत्न राम शिंदे करतायत का, हा सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. आणि सोबतच विखेंसोबत राजकीय संघर्ष करून काहीतरी आपल्या गटाच्या पदरात पाडण्याचा प्रयत्न या निमित्ताने राम शिंदे करतायत का, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या विरोधात जाऊन स्वतःचं पॅनल स्थापन करण्याची शक्यता इथे चर्चा जरी सुरू असली तरी ज्यावेळेला ते पूर्णत्वाच येईल, ते वेगळं पॅनल बनवलं जाईल, त्यावेळेला खऱ्या अर्थाने राम शिंदे यांच्या डोक्यात किंवा त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याची स्पष्टता येईल. पण या निमित्ताने राधाकृष्ण विखे पाटील यांची राजकीय अडचण कशी होऊ शकते, त्यांच्या समोरचे प्रश्न नेमके काय होऊ शकतात, तर सगळ्यात पहिलं त्यांना स्वतःच्याच पक्षातून एक अस्तित्व किंवा एक आव्हान त्यांच्यासमोर उभं राहू शकतं. जर ज्या पद्धतीने भेटगाठी सुरू आहे, ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे, त्या चर्चेच्या अनुषंगाने आणि जसं राधाकृष्ण विखे पाटील सांगतायत की मी सध्या ऑब्झर्व्हरच्या भूमिकेत आहे, मी वाट बघतोय, तर त्यांना पक्षातूनच म्हणजे भाजपमधून राजकीय अस्तित्व निर्माण होऊ शकतं. यापूर्वी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की थोरात विरुद्ध विखे पाटील असा वाद तुम्ही अनुभवला असेल, बघितला असेल. त्यामुळं आता नंतर कुठेतरी सुप्त संघर्ष शिंदे आणि विखे पाटलांमध्ये सुरू आहे का, कारण शिंदेंना गडाख आणि कोल्हेंनी जर साथ दिली तर हा सगळ्यात मोठा चॅलेंज हा विखे पाटलांसाठी निर्माण होऊ शकतो. कारण गडाख आणि कोल्हेंसोबत काही प्रमाणात वेळा भोपळ्याचं नातं हे विखे पाटील यांचं राहिलेलं आहे. त्यामुळं
पक्षांतर्गत जे विरोधक आहेत, म्हणजे तुम्ही बघितलं असेल 2019 नंतर भाजपमध्ये अनेक नेते जे विखेंच्या राजकारणावरती नाराजी उघडपणे व्यक्त करत असतात, त्याच्यामध्ये कोले कुटुंबी असेल किंवा अन्य नेते असतील, ह्या लोकांना जर राम शिंदे यांनी सोबत घेतलं तर मग कदाचित विखे पाटील यांना यांच्या हातातून जे कारखानदार नेते आहेत त्यांचं बळ एक प्रकारे राम शिंदे यांच्या पाठीशी जाऊ शकतं. त्यामुळं कारखानदार नेत्यांना विरोधात न जाऊ देण्याची न जाऊ देण्याचे जे प्रयत्न आहेत ते विखे पाटील यांना करावे लागणार आहे. न जाऊ देण्याची कसरत सुद्धा त्यांना या मागून घ्यावी लागणार. त्यामुळं आगामी काळामध्ये नगरमध्ये काय घडणार, काय याच्या मागच्या समीकरणं असणार ते सुद्धा आम्ही तुम्हाला वारंवार सांगणार आहोतच. पण तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.